कामतीत तृप्तीताई खरे घराघरात विद्या कोळकूर यांच्या प्रचाराला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद. कामती पंचायत समिती गणात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीत आमदार राजाभाऊ खरे यांच्या सौभाग्यवती तृप्तीताई खरे थेट घराघरात पोहोचले आहेत. अधिकृत उमेदवार विद्या विजयकुमार कोळकूर यांच्या समर्थनार्थ तृप्तीताई नागरिकांशी संवाद साधत आहेत, समस्या जाणून घेत आहेत आणि मतदानाचं आवाहन करत आहेत. विशेष म्हणजे महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने प्रतिसाद देताना दिसत आहेत. कामती गणात सध्या उत्साहाचं आणि विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. पहा तृप्तीताई खरे नागरिकांना नेमकं काय सांगत आहेत आमच्या खास ग्राउंड रिपोर्ट मधून. राजाभाऊ खरे आणि त्यांचे सौभाग्यवती तृप्तीताई खरे हे एनी टाइम आपल्या मोहोळ तालुक्यातील कोणताही गाव असू द्या, त्या गावातील कोणत्याही व्यक्ती त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, ते सर्वप्रथम बाजूला सर्व त्यांचे कामं ठेवतात आणि आपले गोरगरिबांचे कामं करतात. त्याच पद्धतीनं आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली, उमेशदादांच्या नेतृत्वाखाली, आमदार खरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, विजयदादांच्या नेतृत्वाखाली आणि ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही तुम्ही कोणतंही काम घेऊन येऊ द्या, आम्ही ते काम करण्यास कटिबद्ध राहू. आणि तुम्ही एक संधी द्या, कारण आम्ही सर्वसामान्यातला आहोत. मी पण सर्वसामान्यातला आहे आणि नरसिंहराव पण सर्वसामान्यातला आहे. आम्ही कोणत्या पुढाऱ्याचे किंवा कोणत्या कारखानदारी किंवा संस्थेच्या घरातले नाही. त्यामुळे तुम्ही ज्या अडचणीतून नेहमी जाताय त्या अडचणी आम्ही भोगलेल्या आहेत. त्या अडचणीचा सामना आम्ही नेहमी करतोय. त्यामुळे त्याची पूर्ण आम्हाला जाणीव आहे आणि ज्या व्यक्तीला गोरगरिबांच्या अडचणीत जाणीव असते तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमचे काम करणार आहे. त्यामुळे तुमचं कोणतंही काम असू द्या, आम्हाला एक संधी द्या. तुमचं काम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि आम्ही दोघंही खूप तुमच्या गावाजवळ जवळ आहे. मी कोरोलीचे आहे आणि अश्विनीताई पाटील या विरवडीचे. मोजून 5 किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही दोन्ही उमेदवार आहेत. तुम्हाला बाहेर जावं लागणार नाही. आणि तुम्ही अपक्षाला, आता ताई म्हणल्यासारखं अपक्षाला मतदान केलं तर ते शेवटी बीजेपीला जाणार आहे आणि कमळ जरी केलं तर शेवटी बीजेपीला जाणार आहे. लोकशाही, हुकुमशाही, गुंडशाही जसं साहेबांनी उलटून टाकलेलं आहे, त्या इलेक्शन मध्ये तेच करून आपण सर्वांनी झेडपी गटाची पूर्ण 12 पंचायत समिती आणि 7 झेडपी गट घड्याळावर उमेदवार दिले. त्यांना भरघोस मताने तुम्ही निवडून देऊन त्यांना तुमच्या सेवेची एक संधी द्यावी. आणि अजितदादांना घड्याळाला मत म्हणजेच अजितदादांना तुमची भावपूर्ण श्रद्धांजली. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.